जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। नाथ महाराज हरिपाठाच्या तिसऱ्या अभंगात सांगतात, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। सिद्धीला विपिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे पाणी काई। काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले। केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती। एका जनार्दनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरी संगे। ज्याचे नाव ज्याचा पाठ घ्यायचा तो हरी कसा आहे हे कळणे आवश्यक आहे। यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे। पाहुनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा लांडा गर्दभ जाना पुच्छ विना दुपाई। नाथ महाराज सांगतात की मनुष्य देहात येऊन ज्याने ब्रह्मज्ञान संपादन केले नाही तो दाढीवाला, दोन पायाचा बगर शेपटीचा गधा आहे। परमात्म्याने स्थावर जंगम चराचरात्मक सृष्टी निर्माण करून तिच्याकडे पाहिल्यावर त्याला समाधान झाले नाही। नंतर पुन्हा आदरपूर्वक मानवी शरीराची निर्मिती केली, कारण इतर शरीरामध्ये स्वरूपाची प्राप्ती करून घेणारे कुणी दिसले नाही। म्हणून या मानव शरीरामध्ये परमात्म्याचे स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य आहे। बाहुल्ये मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेणे ज्ञाने देही विदेह पाही पावती। आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान, मनुष्य देही चेणी ज्ञान अधिक जाण सर्वांसी। मनुष्य देही चेणी ज्ञाने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकुनी दिला। प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला स्वतः नारायणानं हा अधिकार दिलेला आहे की मी सच्चित आनंद स्वरूप परमात्मा आहे असं कळून घेण्याचा अधिकार दिलेला आहे। देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येणे देहेसी मत प्राप्ती। संसार करण्यातच पुरुषार्थ असतात, तर पशु पक्षी क्रमी कीटकादी सर्वच संसार करतात, पण ते या संसार बंधनातून मुक्त होऊ शकत नाही। आणि मोक्ष हाच जीवनातील परम पुरुषार्थ आहे असा शास्त्र सिद्धांत आहे। त्या मोक्षाचा व हरीला ओळखण्याचा साध्य साधन भाव संबंध आहे। म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, ओळखिला हरी धन्य तो संसारी। प्रथमतः हरीला ओळखणे म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे ज्ञान होणे म्हणजे ती वस्तू ज्या स्वरूपाची असेल, ज्या गुणांची व सामर्थ्याने युक्त असेल, तिचा व आपला काही संबंध असेल व तिच्या ज्ञानाचे जे फल असेल ते सर्व योग्य प्रकारे म्हणजे यथार्थ ज्ञानाने कळणे म्हणजे ओळखणे। मनुष्याच्या ठिकाणी ही हरीची ओळख दिसत नाही, त्यांना केवळ संसाराची ओळख आहे। जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा। विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव। नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह। आत्मबोधाचा विसर पडण्याचे कारण अनादि कालाचे देहात्म बुद्धीचे संस्कार आहेत। ना शरीरा पराते सेविता, संसार गौरवची ऐकता। देहची जयाची अहंता बुडवून ठेली। आपण कोणीतरी हरीला भजणारे, श्रद्धावान, पूजा अर्चा तीर्थयात्रा करणारे, व्रत करणारे भाविक समजतात। त्यांना हरीची यथार्थ ओळख पटलेली आहे असे म्हणता येत नाही।
आपण केलेल्या उपासनेचे फल देणारी शक्ती म्हणजे हरी आहे असे त्यांना वाटत असते. शास्त्रात उपनिषदात हरीचे स्वरूप सांगितले आहे, त्याला जाणणे म्हणजे ओळखणे. वेदात हरीचे 2 स्वरूप सांगितलेले आहेत, एक मूर्त आणि एक अमूर्त, एक साकार एक निराकार, एक सगुण एक निर्गुण, व्यक्त आणि अव्यक्त. यापैकी अमूर्त, निराकार, निर्गुण, अव्यक्त स्वरूपाच्या अपरोक्ष ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असा श्रुतीचा सिद्धांत आहे. तमेव विदित्वा मृत्युमेति नान्यपंथा विद्यते यनाय. परमात्म स्वरूपाला अपरोक्षत्वाने जाणूनच जीव मृत्यूवर मात करू शकतो. याशिवाय मोक्षाचा दुसरा पर्याय नाही, मार्ग नाही. जे ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थ ये मुक्ती. जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्ञानी भक्त परमात्म्याला आत्मत्वाने, सर्व व्यापकत्वाने, अभेद भावाने ओळखतो. जे तो ज्ञानाची निप्रकाशी, फिटले भेदाभेदाचे कवडसे. मग मीची झाला समरसे, आणि भक्तुही तेवीची. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव. म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानी तोची. हे जीव रूपानं, जड रूपानं, देव रूपानं आणि संत रूपानं जी प्रतीती येत आहे, ते सर्व हरी स्वरूप आहे, वासुदेव स्वरूप परमात्मा आहे असं ज्याच्या अंतकरणात प्रतीती आलेला आहे, तो भक्तामध्ये राजा आहे आणि ज्ञानी सुद्धा तोच आहे. वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. प्रत्यक्ष भगवान सांगतात, अशी सर्व व्यापक हरीची ज्याला ओळख झाली, तोच या संसारामध्ये धन्य आहे. धन्य म्हणजे कृतकृत्य. सुकृती पुण्यवान धन्य. हा सुकृती पुण्यात्मा, त्याला धन्य म्हटलेले आहे. ज्यांनी हरीला अशा रूपाने ओळखले त्याला मोक्ष दुर्लभ नाही आणि हरीच्या अज्ञानातच बंद आहे. आपुल्या अज्ञानासाठी नवता थावला किरीटी, तरी आत्मज्ञानाची निलोटी खांडी निगा. केवळ अज्ञानाचे आवरण आहे, ह्याने आत्मा आवृत्त म्हणजे झाकलेला आहे. त्यामुळे सर्व संसार बंद प्रतीत होतो. झोपेमुळे राजाला देखील स्वप्नात आपण भिकारी झालो असा भ्रम होतो. राजा चक्रवर्ती सुमनसी जीवरी, निजेला सुमनसी जीवरी. तो स्वप्नी होऊनी भिकारी, जात्यंदा घरी भीक मागे. एक कुटका यावया हाता, निचाशी म्हणे रे तू राजा धन्य तत्वता. राजा चक्रवर्ती सुमन सेजेवर झोपलेला आहे आणि त्याला स्वप्न पडले की मी भिकारी झालो, आणि तो निच्यासमोर एक कुटका मागण्यासाठी धन्यता त्याला देत आहे. तसं आत्मस्वरूप असलेले आपण राजा चक्रवर्ती आहोत. तसा जीवही मूळचा परमात्म स्वरूप आहे. अनादि अविद्येच्या वश होऊन स्वतःला करता भोगता, जन्मणारा मरणारा समजतो. यासच बंध म्हणतात. याचे कारण अज्ञान आहे, आणि ते ज्ञानाने नष्ट झाले म्हणजे तो आपण मुक्त आहोत असे जाणतो. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्षाचे काय पण सिद्धी सुद्धा मिळतात, पण भक्त सिद्धीची अपेक्षा करत नाही. म्हणून नाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, सिद्धीला विपिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे पाणी काई. साधकाला सिद्धी स्वस्वरूपापासून दूर नेतात, वेळ लावतात. अशा 18 सिद्धी आहेत. त्यात 8 प्रदान आणि 10 गौण आहेत. अणिमा, महिमा, लघिमा या 3 सिद्धी देहसंबंधी आहेत. विशिष्ट विषयाची प्राप्ती, अदृश्य दर्शन, निसर्ग शक्तीचे प्रेरकत्व, प्रभुत्व, वशिता व कामपूर्तता या 8 सर्वश्रेष्ठ सिद्धी आहेत. अनुर्मिमत्व म्हणजे भूक आणि तहानावर नियंत्रण, दूर श्रवण, दूर दर्शन, मनोजय, कामरूप परकाया प्रवेश, स्वच्छंद मृत्यू जे भीष्माचार्यांना होती, सूर क्रीडा प्राप्ती, संकल्प सिद्धी व अप्रतिहत गती, अशा या 10 गौण सिद्धी आहेत.
5 शुद्र सिद्धी आहेत. भूत भविष्याचे ज्ञान, शीतोष्णादी द्वंद्व सहन करण्याचे सामर्थ्य, दुसऱ्यांचे मनोगत ओळखता येणे, अग्नी, सूर्य, जल, विष इत्यादी मारक पदार्थाच्या नैसर्गिक गुणांचे स्तंभन करणे, कोठेही पराजित न होणे, या सर्व सिद्धी परमार्थाला विघ्नरूप आहेत. अंतरायान वदन्ति ता युञ्जतो योगमुत्तमं मया संपद्यमानस्य कालक्षेपण हेतवः. निष्काम उत्तम अभ्यास करणाऱ्या साधकाला सिद्धी हे मोक्ष मार्गातील विघ्न आहे. त्याचा वेळ वाया जातो आणि मोक्ष काल दुरावतो. अहेतुक करिता माझे भजन, तेने शीघ्र माझी प्राप्ती जाण. तेथे सिद्धीवरी घालिता मन, आली नागवन मत प्राप्तीसी. जे अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी. तैसा सुखानुभवी न भोगी रिद्धी. जो अमृताला भुलत नाही तो दारू कशी पेईल. तसा आत्मसुखाने तृप्त झालेला साधक सिद्धीचा भोग घेत नाही. पार्था नवल हे पाही, जे स्वर्ग सुख लेखनीय नाही. ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. स्वर्ग सुखाला जो तुच्छ मानतो, नाशवान असल्यामुळे तो रिद्धी सिद्धीच्या नादी कसा लागेल. नेले राजहंसे पाणी काही. राजहंस पक्षी दूध आणि पाणी मिसळलेले असते, त्यातले तो चोचीने केवळ दूध शोषून घेतो. निवडी निराळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाले. तुकोबराय म्हणतात, फक्त राजहंसच पाण्यातले दूध वेगळे करू शकतो. राजहंसापुढे चाचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीरनिराची. माऊली सांगतात, राजहंसापुढे चोंचीच्या मापाने दूध व पाण्याचे पृथक्करण होते. तसे ज्याला हरीची ओळख पटलेली आहे तो धन्य म्हणजे कृतार्थ झालेला. सिद्धीच्या नादी लागत नाही, तो स्वतः सिद्ध आहे हे ध्यानात घेतो. हरीला आत्मरूपाने ओळखण्यात काय घोटाळा झाला हे सांगतात. 3ऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, काय ते करावे संदेही, निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले. उपनिषदात परब्रह्म निर्गुण आहे असे सांगितलेले आहे. निर्गुणम निष्क्रियम शांतम, अनादित्वात निर्गुणत्वात. निर्गुण ब्रह्म विचारात द्वैत शास्त्रकारांनी संशय निर्माण केलेले आहे. निर्गुण असेल तर जगत कारण कसे होईल, कारण जगत हे त्रिगुणात्मक आहे. ज्याचे उपादान करण तसेच असावे. गुण नसेल तर क्रियाही नाही, तर ते या जगाचे निमित्त कारण होणार नाही. जसं घटाचे निमित्त कारण कुंभार आहे व कुंभार कर्ता असतो, व माती ही उपादान कारण असते. कारणाशिवाय कार्य राहू शकत नाही. मातीशिवाय घट राहू शकत नाही. कुंभाराशिवाय घट तयार होत नाही, पण कुंभाराशिवाय घट राहतो. घट नसला तरी माती असते आणि मायेमुळे हे घडते असे म्हणावे तर माया स्वरूपाने जड आहे. तिचा व याचा संबंध कसा येईल, कारण हा असंग आहे. द्वैतवादी शास्त्रकार परमात्मा सगुण मानतात, तर अद्वैत वेदांतामध्ये परमात्मत्व निर्गुण निराकार मानतात. विकारांश गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान. गुणात्मक मानला तर तो मायाकार्य होईल, अनित्य जड परिच्छिन्न होईल. न्यायशास्त्रकार परमात्मा गुणयुक्त मानतात, ते श्रुतीला मान्य नाही. आत्मा सगुण मानला तर बंध मोक्षाची संगतीत लागत नाही. तो गुण नव्हे कही, गुणातया संबंध नाही. सगुणाचा व निर्गुणाचा संबंध येऊच नये, पण दिसतो, पण सिद्ध होत नाही. निर्गुणाच्या दृष्टीने सगुण मिथ्या आहे. चैतन्याला शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे गुण नाहीत, आणि गुणाला गुण कळत नाही हा आपला अनुभव आहे. ज्याला कळते त्याला गुण नाही, म्हणजे सगुणाला कळत नाही.
ज्या अर्थी आपल्याला कळते त्या अर्थी आपण सगुण असणे शक्यच नाही आणि आपण निर्गुण आहोत हे निश्चित आहे. आपल्या निर्गुण पारमार्थिक स्वरूपाच्या ठिकाणी हे सगुण जगत झालेच नाही. याला वेदांत शास्त्रामध्ये अजातवाद म्हणतात. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. प्रपंच एक झाला होता ही तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांता घडेना. प्रपंच हा नाही जाना एकाकार वृत्ती झाली. म्हणून प्रपंच हा नाही जाणा. प्रपंच दिसू द्या पण नाही असं निश्चित करायचं. यत्र यत्र चेतनत्वम तत्र तत्र ब्रह्मत्वम. जिथं जिथं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे. मग मुंगीच्या शरीरातही कळणं असेल ते ब्रह्मदेवाच्या शरीरात जे कळणं असेल ते ब्रह्मरूप आहे. कारण कळण्याच्या दृष्टीने स्वरूपानं अभेद आहे आणि उपाधीच्या दृष्टीनं भेद आहे. पण उपाधी खोटी असल्यामुळं भेद खोटा आहे आणि खोटा भेद असणं म्हणजे वास्तविक अभेद असणं. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वाघटी राम देहादेहिक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. अशा पद्धतीने तुम्ही आम्ही सगळ्या जीवाचं स्वरूप एक राम रूप आहे. त्याला उदाहरण देतात. यत्र यत्र धूमत्वम तत्र तत्र वन्यत्वम. जिथं जिथं धूर दिसत असेल तिथं अनुमान प्रमाणानं खाली अग्नी आहे असं सिद्ध होत असतं. तसं जिथं जिथं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे. म्हणून चौथ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, केले कर्म झाले तेची भोगाली, उपजले मेले ऐसे कीती. मागच्या अनादि कालाच्या जन्मात आणि या जन्मात केलेल्या कर्माचे फळ मानवाला भोगावे लागते. जे जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते गती पात्र होची लागे. कर्माचे सूत्र आहे की कर्माचे फळ सुखदुःखात्मक भोगावे लागते. आगा कर्मे जय उरावे तै तिही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहाय का. वृत्ती ऐसे मन धरिती मग मन ऐसी क्रिया करीती, केली ऐसे वारिती मरोणी देहे. कर्म करूनही त्याला फळभोग मिळाला नाही त्याला कृतप्रणाश हा दोष म्हणतात. आणि न केलेल्या कर्मापासून सुखदुःखाची प्राप्ती होणे याला अकृताभ्यागम दोष म्हणतात. फळ न देता कर्म नष्ट होईल तर कर्माकडे कोणाची प्रवृत्ती होणार नाही. या मनुष्य जन्मात जी सुखदुःखे भोगतो त्या सर्वाचे कर्म या जन्मातच केलेले अनुभवाला येत नाही आणि कर्मा वाचून सुखदुःख प्राप्ती होत नाही. म्हणून जीवाला जन्म मृत्यू सुख दुःख ही त्याच्या कर्मामुळेच प्राप्त होणारी आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोकी. वास्तविक आत्मा अकर्ता आहे पण अनादि कालापासून अज्ञानामुळे देहादी अनात्म तत्वांशी तादात्म्य करून देह इंद्रियापासून होणाऱ्या कर्माचा कर्ता बनतो व त्या कर्माचे फळ म्हणून जन्ममरण भोगावे लागते. आत्मा नातळे तिन्ही गुण देही देहातीत जाण, प्रकृती हुनी पुरुष भिन्न हे निजात्मज्ञान जो नेने. तोची संसाराचा आपण घर जावई झालो जाण. तो संसाराचा घर जावई झालेला आहे. देहाभिमानाशी संपूर्ण एकात्पन मांडिले, विषय भोग तोची पुरुषार्थ ऐसे मानून या निश्चित. शुभाशुभ कर्मी येत भोगवीत नाना युनी. म्हणून त्याची जी समज आहे ती सांगतात. पैसा मारो आत्माराम, औरत मारो गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. पैसा माझा आत्माराम आहे, पत्नीच माझी गुरु आहे आणि हे लहान लहान लेकरं बाळ हे आमचे साधू संत आहेत, तर मी कोणाची सेवा करू. ती नाना योनी गर्भदुःख देहाभिमान भोगिती मूर्ख. तेची नाना तत्वांचे रूपक यदुनायक सांगत. त्याचे वेगवेगळे रूपक करून सांगतात. जो करी कर्म फळ स्वादन
त्याशी लागे कर्मबंधन, कर्मास्तव जन्म मरण, आत्म्याशी जाण लागले. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत अनंत जीव आहेत. आत्मा जीवदशेत आला की देह तादात्म्यामुळे त्याला अनंत जन्म भोगावे लागतात. काळ मारोनी नोसंडी, यातना भोगवी गाढी, सवेची गर्भवासी पाडी, जेथे दुःख कोडी आणि वार. मेल्यावर ही काळ सोडत नाही, भयानक दुःखाचा भोग देणाऱ्या गर्भवासात पाडतो, जे भोगल्याशिवाय पर्याय नसतो. मातेच्या उदर कुहरी, विष्टामूत्रांच्या दाथरी, अधोमुख नवमासवरी, उकडी भारी जठराग्नी. आईच्या पोटात गू आणि मुताच्या दातरीत खाली मुंडके वर पाय, असे 9 महिने उलटे लटकून त्या जठराग्नीमध्ये बटाट्याप्रमाणे उकळावे लागते. चव कडून गूचा लेप असतो. नाका तोंडात किडे जातात. हे गर्भवासाचे दुःख नाथ महाराज सांगतात कोणासमोर मांडावे. कौन सुनेगा किसको सुनाए, इसलिए चुप रहते हैं. विष्टा लेप चहूकडे, नाकी तोंडी क्रमिकडे, गर्भवासाचे कष्ट गाढे कोणा पुढे सांगेल. कारण त्वचे वीण गर्भांग गोळे, आईनं चहा पेला की तो बाळाला गरम गरम चटके बसत होते. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या जन्म मरणच्या परंपरेला संसार म्हणतात. हा संसार जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवाला सुखाची विश्रांती मिळत नाही. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ही यातायाती म्हणजे येरझार, नष्ट होऊन जीवाला सुखांची विश्रांती प्राप्त होण्याचे साधन नाथ महाराज सांगतात. एका जनार्दनी नाही यातायाती, सुखाची विश्रांती हरी संगे. बुद्धिमान मनुष्याची दुःख निवृत्तीपूर्वक सुखाची अपेक्षा असते. यातायात म्हणजे येणे जाणे, जन्म आणि मरण याची निवृत्ती होऊन पूर्ण सुखाची विश्रांती प्राप्त होण्यास हरीची संगती हेच कारण आहे. वाचुनी नित्यानंद गा निर्दोष, ते स्वरूप माझे. संसारात जीवाच्या प्रारब्धाने अनुकूल विषय प्राप्त होतात व त्यापासून सुख होते, पण त्याचा नाश होतो. विषयाचे सुख अनित्य व दुःखरूप असते असा शास्त्र सिद्धांत आहे. विषयाची समसुख बिगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. येही संस्पर्शजा भोगा, दुःख यो नय एवते. आद्यंतवंत कौंतेय, न ते शूरमते बुधा. विषय व इंद्रिय यांच्या संबंधाने उत्पन्न होणारे भोग दुःखालाच कारण होतात. त्याला आदी व अंत आहे. हे कौंतेय, ज्ञानी पुरुष विषयाचे ठिकाणी रममाण होत नाही. विषयातले सुख ढगातील वीज कडाडण्यासारखे क्षणिक आहे. ढगाच्या सावलीत ऊन पावसापासून संरक्षण झाले असते तर 3 ताळी घर बांधली नसती. मंगल ग्रह पीडा न देता मंगल केले असते. सर्पाच्या फणीची सावली उंदराला किती वेळ मिळते. विरक्ताच्या नजरेने विषय हे पांडुरोगाने आलेल्या लठ्ठपणासारखे घातक आहे. विषय भोगात सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखच आहे. यात दुःखच आहे तर जीवाला हे का आवडते. ती लिहुनी सुखाची अंगी, सळीत जगाते. दुःख दुःखरूपाने उघड येत नाही, ते सुखाचा वेश घालून येते. मित्राच्या वेशात आलेला शत्रू म्हणजे संसारातलं सुख आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे, नाल्पेस्ति सुखम. भूमा म्हणजे व्यापक आत्मा अपरिछिन्न आहे, ते ब्रह्म सुख स्वरूप आहे. विषय अल्प आहे, त्यामध्ये सुख नाही. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. विषय तमोगुणाचे कार्य आहेत म्हणून ते तामस जड आहे. म्हणून सुख त्यांचा धर्म नाही. हरी हाच सच्चित आनंद आहे. प्राण कर्मेंद्रिये राजस जड आहेत. लोक भोग शरीरे हे तामस जड आहेत. ज्ञानेंद्रिय अंतकरण हे सात्विक जड आहेत. आणि या सर्वांना जाणणारे आपण निर्गुण चैतन्य पारमार्थिक ब्रह्मस्वरूप आहोत.
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणून सुखाची विश्रांती प्राप्त होण्याकरता हरीचा संग केला पाहिजे. आपण निर्गुण निराकार आहोत. हरिसंग म्हणजे हरिनाम चिंतन. अंतर्बाह्य व्यवहारात हरी विषय होणे, डोळ्याने हरीला पाहणे. येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. हेची मज सुख देई देवा, कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती. ही मज विश्रांती देई देवा, वाहे रंगी टाळी नाचेन उदास. हे देई हातास पाया सुख, तुका म्हणे माझा सकळ देह भाव. अनिक नको ठाव चिंतू यासी, म्हणून मध्याजी जे जाहले ते माझिया सायुज्य आले. जिही उपचार मिसे दिदले आपण पेमज. मरण येण्यापूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्यांचे निश्चय करून ऐक्य झाले. ज्यांनी मला आत्मभाव अर्पण केला ते माझ्या सायुज्य गतीला प्राप्त होतात. शरीर वाणी मनाने समर्पण हीच हरीची संगती आहे. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्म जन्मीचे दुःख विसरसी. नामदेव महाराज सांगतात, या सुखरूप अवस्थेनंतर पुन्हा दुःख भोगावे लागत नाही. कारण दुःखाचे बीजच नष्ट झालेले असते. दुःख भोगणारा जीव हरीहून वेगळा राहत नाही. बीज भाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही. या देहाच्या बांधुडीन पडिजे, सुख दुःखाच्या सागरीन बुडीजे. सुखे सुखरूप घडीजे माझियाची अंगी. देहाच्या बंधनात पडणे नाही, सुखदुःखाच्या सागरात बुडणे नाही. सुखाने सुखरूपतेचा अनुभव घेणे आहे शित्वांगा अंगी डोळे उघडी. आपण अंगानच परमात्मा आहोत, फक्त विवेकाचे डोळे उघडायचे. आत्मसुख घ्या रे उघडा, ज्ञानदृष्टी यावीन चावटी करू नका. ते ज्ञानाचे डोळे उघडणे हीच सुखाची विश्रांती आहे असे नाथ महाराज या अभंगातून सांगतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.